मित्रांनो, अजून एक राहुल दादाची सुंदर पेंटिंग त्यांच्या फॅन्सनी गिफ्ट दिली आहे. आणि शुभम दादाची पण होती पेंटिंग फ्रेम, ती शुभम दादा घेऊन गेला. अप्रतिम ज्याने कोणी काढली, खूप छान. मित्रांनो, दादाच्या फार्म हाऊसवरती आलो होतो आणि खास मथुरला भेटण्यासाठी. आणि मथुरची टेम्पो इथे आलेली आहे. आणि खास कालची मी शर्यत बघितली आणि जेव्हा गटपास झाला ना मथुर आणि बावऱ्या, तेव्हा सांगितलं होतं की आज मथुर कमाल करणार. कारण तसाच पल होता, त्यात सुट्टी एकदम एक नंबर झाली. म्हणजे एवढा जबरदस्त सुटला ना मथुर, काय सांगतो. बावऱ्याने मथुरने जो स्पीड लावला ना, तिथूनच मी सांगितलं तुम्हाला की आज मथुर काहीतरी कामगिरी करा. आणि पोस्टसुद्धा मी केली होती की मथुर गुलाल करेल का एक नंबर करेल. पण पुसेगावच्या मैदानात एक नंबर राहणं हीच मोठी गोष्ट असतं आणि गुलालात राहणं. कारण त्या जो मैदानात गुलालात राहतो ना, तो बैल कायम विजयाचा गुलाल घेत असतो. तो वर्ष त्याच्यासाठी खास असतो. आणि 2025-2026 हा मथुरसाठी खरंच खास असणार आहे. आणि आता तुमच्या लाडक्या हिरोला मी दाखवणार आहे, कारण का घाटावरून मुंबईमध्ये परतला आताच. सो पाहू शकता मथुर. मित्रांनो पहा, रुबाब कसा वाटतो मथुरचा. मी तुम्हाला बोलतो ना, अजूनही त्याच जोमात त्याच जोशात मथुर असतो. किती वय होऊ दे त्याच्या, तो प्रेक्षकांना म्हणजे त्याच्या मथुर्स फॅन्सला कधीच नाराज करत नाही ना. बघा आज तो मुंबईमध्ये आलेला आहे. शंका होती की आपल्याला मथुर भेटेल की नाही, कारण माझी इच्छा होती मथुरला भेटण्याची. कारण कालची शर्यत जे बघितलं ना, गुलाल झाला ना, मी तिथे उपस्थित नव्हतो. कारण रिझन सांगितलं होतं मी, आमचे इन्स्पेक्शन होतं कॉलेजमध्ये म्हणून मला येता आलं नाही. पण मथुरला भेटण्याची आतुरता होती ना, ते मला आता येतानासुद्धा वाटत होतं की मथुर आपल्याला दिसेल का, मथुर भेटेल का आपल्याला, आणि तुम्हाला सुद्धा मथुर मला माझ्या चॅनलमार्फत दाखवता येईल का. सो मित्रांनो पाहू शकता मथुर आलेला आहे. आणि राहुल दादा तर सध्या बिझी आहेत, तर राहुल दादा आपल्याला भेटणार नाहीत. आणि शुभम दादा नाही तर शुभम दादाशी आपण बाईट घेतली असते. पण नक्कीच शुभम दादांना फोन करतो जर शुभम दादा अवेलेबल असेल, कारण का ते पण आता दमूनच आलेत. पूर्ण दिवस 2 दिवस, सो शक्यता कमी शुभमदादाची येण्याची. पण मथुर पहा, मथुरला दाखवण्यासाठी खास मी इथे आलो आणि मलासुद्धा मथुरला भेटायची इच्छा होती. सो पहा मथुर, बिंजोडचा बादशाह उगाच त्याला बोलत नाही. बिंजोड गाजून घाटसुद्धा गाजवतो. 3 फेऱ्यामध्ये सुद्धा तो तितकाच नाव करतो. आणि 3 फेऱ्यामध्ये असल्याने की तो कधीच कोणाला नाराज नाही. कारण त्याला माहिती आहे जे जे मोठमोठे मैदान असतो तो नक्कीच विजयाचा गुलाल घेऊन येतो. आणि 3 फेऱ्याचे आता जितके मोठे मैदान होते त्यांनी कधीच दादांना नाराज नाही केलं. यावेळेस दादा पुसेगावला उपस्थित नव्हते, कारण का दादा सध्या बिझी आहेत. पण दादाच्या गैरहजेरीतसुद्धा त्यांनी त्याची चमक धमक आणि दादांसाठी पळाला होतो आणि 3 फेऱ्यांची शर्यत जिंकून आला. मित्रांनो कसा वाटतो आपला मथुर, मुंबईमध्ये परतला आणि आता नक्कीच बिंजोडच्या शर्यतीसाठी तो सज्ज आहेच. आणि आता खूप साऱ्या शर्यती केला. काही दिवस थोडा या पुसेगावच्या मैदानासाठी त्याला आरामात ठेवला होता, पण आरामात ठेवल्यामुळे तो बघा कसा पुसेगावचा मैदान गाजून आला, गुलालात राहिला. आणि कसा वाटतो मथुर. आणि मथुर खास तुमच्यासाठी आलो फार्म हाऊसवरती, कारण का मला तर यायची इच्छा होतीच. कारण का बघायचं होतं या वाघाला. आणि या वयातसुद्धा तो तीच कारकिर्दी करतो आहे. आणि दादानी मध्येच मागच्याच वेळेस बाईटमध्ये सांगितलं की मथुरला थांबू वगैरे, पण आपल्या प्रेमास्तव आम्ही प्रेक्षकांच्या आणि आपल्या यूट्यूबवरच्या प्रेमास्तव दादा बोले जर प्रेक्षकांची इच्छा आणि तुमची इच्छा असेल तर नक्कीच मथुर परत राहील. आणि दादांचा शब्द पाळला आणि नक्कीच मथुर कधीच थांबणार नाही. मथुर आपल्याला नेहमीच पळताना दिसेल. मित्र पहा, आपला सर्वांचा लाडका चाहता मथुर 1001. बरंच काय बदललं. पहिला इथेच गोठा होता, आता गोठा चेंज झाला आहे. गोठा इथे झाला आहे या साईडला. आणि दादांचा बंगला इथे फार्म हाऊसमध्ये तयार होतो आहे बंगला. आणि इथे स्विमिंग पूल वगैरे आहेत. तो आपण थोडंसं स्विमिंग पूल झालं आहे का पाहू शकता. तोपर्यंत आपण थोडासा फार्म हाऊस बघूया. हे बघा स्विमिंग पूल वगैरे झालेलं आहे मस्तपैकी.
सो मित्रांनो बरं वाटलं मथुरला बघून. एक नंबर वाटतं. आता बघूया शुभम दादाला फोन लावू आपण, पण शक्यता कमी मित्रांनो. पण ठीक आहे, आपल्याला मथुरला भेटलं तेवढंच आपल्यासाठी पुष्कळ आहे. काय कमेंट्समध्ये काय बोलाल, मथुरबद्दल काय बोलाल. आज या मथुरनी पुसेगावला गुलालात राहिला आणि प्रत्येकाच्या मी कमेंट्स बघितला की मथुर गुलालात राहील तेवढंच आपल्यासाठी बस आहे. कारण त्याने जेवढं केलं आहे तेवढं खूप जास्त आहे. कारण का त्या काळातसुद्धा तो तसाच पळतो आणि या काळातसुद्धा तोच तसाच पळतो. आणि दुसरी गोष्ट खासियत म्हणजे वासरानं घेऊनसुद्धा त्याच नंबराने पळतो आहे. काय बोलाल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा का. आणि मथुर्स फॅन्स आणि आम्ही मथुरला कधीच कमी समजत नाही. मथुर हारो किंवा जितो हा आमच्या नेहमी कायम हृदयात असो. कारण का मित्रांनो सर्वांना माहिती आहे, जग जाहीर आहे की मथुरने जे नाव केलं आहे आणि जितक्या शर्यती जिंकल्या बिंजोडच्या आणि जितका घाट गाजवला आणि जितक्या लोकांच्या मनात तो मथुर आहे ना, उगाच लोकांच्या मनात मथुर रुतलेला नाही. कारण का त्याची कारकिर्दी बघा, आपल्या बैलाच्या पळाच्या जोरावरतीच बैल ही त्याची कारकिर्दी दाखवतो. आणि मथुरचा स्पीड तर सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्या मागची मेहनत शुभमदादा झाला, गौरवदादा झाला, राहुलदादा झाला आणि ही जी पोरं आपण बघितली या सर्वांची मेहनत कामी येते. आणि त्याला आरामावरती पण आता ठेवलं जातं. कारण का चांगले मैदान असतात, त्या मैदानात केलेलं जातं. कारण मथुरला आता जास्त सहसा काढत नाही. बिनजोडला पण एका दुकान काढलं जातं आणि सर्जा आहेच त्याच्या पाठोपाठ. आता सर्जा आला की नाही मला माहिती नाही, पण सर्जा आला बघूया आपण. सो पहा मथुरचाला सर्जा तिथे बांधलं आहे का बघूया आपण, आहे की. आणि मित्रांनो पाहू शकता मथुर फॅनने राहुलदादा आणि मथुरचा मस्त फ्रेम दिली आहे. ही मैदानातच दिली ना. आणि मित्रांनो सर्जा नाही आहे, सर्जा घाटावरतीच आहे. सो मथुरच आहे. पुन्हा एकदम मथुरकडे जाऊया. शेवटचे 1 मिनटं आपण मथुरला पाहूया आणि मग शुभमदादाला फोन लावूया. आलं तर ठीक, नाहीतर बस हॅपी आहे मथुरला पाहून. कारण का मथुर ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या त्या मैदानात नक्कीच विजयाचा गुलाल घेतो. असं आहे. सो चला मित्रांनो, आता आपण हा लॉग इथेच थांबूया. बघूया शुभमदाची वाट बघून. शक्यता मी सांगितल्याप्रमाणे कमी आहे, कारण आत्ताच लांबून आलं आहे, थकलेला असेल दादा. सो भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये. नक्कीच तुम्हाला मुंबईमध्ये आल्यानंतर मथुरचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल.